बाबूपेठ या परिसरामध्ये स्मार्ट मीटर लावण्याचं काम चालू आहे। अनेक लोकांची यावरती हरकत असून मीटर लावणारे कंत्राटदार हा नागरिकांना जबरदस्ती त्यांना दमदाटी टाकून 13,000 तुम्ही स्मार्ट मीटर जर नाही लावले तर 13,000 तुम्हाला फाईन लागेल, ह्या 13,000ची भीती दाखवून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्याचं काम चालू आहे। आता मागील महिन्याच्या लोकांना स्मार्ट मीटर लावण्यात बसवलेले होते, त्या लोकांचे ह्या महिन्यातील बिल आश्चर्यचकित करणारे आहेत। काही लोकांना उन्हाळ्यामध्ये 700-800 रुपये बिल यायचं, अशा लोकांना 3,500 आलेलं आहे। काही लोकांना 2,000-2,500 बिल यायचं, अशा लोकांना बाबूपेठ बिलमधील लोकांना 10,000 10,500 अशापर्यंत बिल आलेलं आहे। म्हणजे दुप्पट तिप्पटपर्यंत बिलं जे आहेत ते स्मार्ट मीटरमुळे वाढलेले आहेत। या संदर्भामध्ये महावितरणचे अधिकारीसुद्धा उत्तर द्यायला पाहत नाही आहेत। एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होते अधिवेशनामध्ये की महाराष्ट्रामधील नागरिकांना स्मार्ट मीटर लावणे हे अनिवार्य नाही आहे, जर कोणाची याच्यावर जर हरकत असेल तर त्या ठिकाणी लागणार नाही, असं मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट असताना सुद्धा महावितरणचे कंत्राटदार महावितरण लोकांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्यात येत आहे। आता असे अनेक नागरिक आहेत त्यांना वाढीव बिल आलेलं आहे, तर याचे दुष्परिणाम जे आहेत येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील। तत्पूर्वी या जे स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहे त्याची ऑडिट व्हावं, त्याची इन्क्वायरी व्हावं, तोपर्यंत जे स्मार्ट मीटर लावण्याची जे मोहीम चालू आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी आज आम्ही तिरंगा यात्रेमध्ये बाबूपेठला आलेले माननीय पालकमंत्री उईके साहेब यांना निवेदनाच्या माध्यमातून पीडित नागरिक आणि आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे। जर या ठिकाणी मागणी करूनही जर न्याय मिळत नसेल तर जे हातानं कमवून पाठावर खाणारे जे नागरिक आहेत त्या गोरगरीब नागरिकांना घेऊन आम आदमी पार्टी MSCBचं जे महावितरणचं जे विभाग आहे त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करेल आणि जे पण परिणाम होतील ते भोगायसाठी प्रशासन तयार राहावं, मी एवढं सांगू इच्छितो। धन्यवाद।